आणि मनसे एकत्र लढणार आहे का, ही चर्चा आता सध्या रंगलेली आहे। ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जर भाजप प्रस्ताव ठेवेल त्यावर मनसे सकारात्मक प्रतिसाद देणार, ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता आगामी निवडणुकांसंदर्भात ही मोठी माहिती आहे, कारण भाजप आणि मनसे एकत्र निवडणुका लढण्याची शक्यता आहे। अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदे, एकंदरीत एक वक्तव्य समोर आलेलं होतं, जर राज ठाकरे यांनी साथ घातली तर त्यांना नेहमीच पाठिंबा असेल असं वक्तव्य करण्यात आलेलं होतं महायुतीच्या नेत्यांकडून, आणि आता थेट भाजप आणि मनसे एकत्र आगामी काळामध्ये निवडणुका लढू शकतात असंही सांगितलं जातंय। नेमकं काय घडू शकतं आगामी काळामध्ये राजकारणात? बघा, सुरुवातीला तर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बघितलं तर राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, आणि अशा वेळेस जर भाजप आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती जर पुढे येत असेल तर निश्चितच दोनही महत्त्वाच्या नेत्यांवर या संदर्भातली चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळते। एकूण जर बघितलं सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये जर आपण असं बघितलं की महायुतीचे आणि भाजपचे अनेक नेते स्वतःहून स्पष्टीकरण देताना बघायला मिळत आहेत की जर राज ठाकरे आमच्या सोबत असतील तर निश्चितच आम्हाला याचा आनंद होईल। आणि दुसरीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या आता काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या आहेत, आणि अशा वेळेस नवी महायुती बघायला मिळेल का, खरं तर अशी चर्चा सध्या रंगलेली बघायला मिळत आहे। एकीकडे जर भाजपने समोरून टाळी दिली तर निश्चितच मनसे देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल, आणि जो फॉर्मॅट असेल, ज्या फॉर्मॅट संदर्भात चर्चा करायची असेल, जागा वाटपासंदर्भात चर्चा करायची असेल किंवा निवडणुकीबद्दल कशा पद्धतीने सामोरं जायचंय, या सर्व गोष्टींसंदर्भात दोन महत्त्वाचे नेते या संदर्भातली चर्चा करणार असल्याची देखील माहिती मिळते। प्राथमिक चर्चा या दोनही नेत्यांमध्ये झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे, आणि आगामी निवडणुकीला समोर ठेवून आणखीनही अनेक बैठका येत्या काही दिवसांमध्ये होणार असल्याची देखील चर्चा मिळते। त्याच्यामुळे नक्कीच महायुतीमध्ये आणखीन एक पक्ष सामील होण्याची देखील दाट शक्यता सध्या या निमित्तानं व्यक्त केली जाते। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। मात्र आपण बघू शकतो या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान अतिशय महत्त्वाचं आहे, तर त्यांनी नेमकं काय म्हटलं तेही बघूयात। असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात, त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे। आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू।